माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण डॉक्टर दीपाली नरेंद्र माळे। आज मी घेऊन आली आहे ठाणे महानगरपालिका येथील परिचर्या या व्यवसायासाठी उत्सुक असणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी ॲडमिशन प्रोसेस येथील जाहिरात। तर आपण डिस्कस करूया या बाबतीत आवश्यक अशी माहिती। चला तर मग त्याआधी नर्सिंग A to Z ला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे अपडेट्स देखील तुम्हाला मिळत राहतील। तर ही प्रवेश सूचना आहे 2024-25 या सालातील ॲडमिशन संदर्भात। 1 ऑगस्ट 2024 पासून हा डिप्लोमा म्हणजे 3 वर्ष कालावधीचा जनरल नर्सिंग मिडवायफरी हे प्रशिक्षण सुरू होत असून फक्त स्त्री उमेदवारांकडून खाली दिलेल्या करण्यात आलेल्या शर्तींनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे। तरी बघूया काय असेल ही प्रवेश प्रक्रिया। तर सर्वप्रथम शैक्षणिक अर्हता म्हणजेच मिनिमम रिक्वायरमेंट, एज्युकेशनल रिक्वायरमेंट। तर यामध्ये नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वी किमान कमीत कमी 40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेलं असावं। उमेदवारांनी PCB ग्रुपसह विज्ञान शाखेचं उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। तसेच हे उमेदवार जर उपलब्ध नसतील तरच वाणिज्य व कला शाखेच्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्राधान्य दिले जाईल। 12वी परीक्षेतील सर्व विषयात मिळालेल्या एकूण गुणांच्या गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडही केली जाईल। तर बघूया काय असेल बरं वयोमर्यादा यासाठी। तर उमेदवाराचे वय दिनांक 31/7/2024 रोजी 17 वर्षे पूर्ण असावे। प्रवेशासाठी एकूण जागा या 30 मागासवर्गीय उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य शासन नियमानुसार जागांचे आरक्षण असेल। पात्रता: एकूण प्रवेश क्षमतेच्या 50% जागा ठाणे महानगरपालिका क्षेत्र, 50% जागा ठाणे जिल्हा क्षेत्रामध्ये कमीत कमी 15 वर्षे रहिवास असलेल्या स्त्री उमेदवारांसाठी उपलब्ध असतील। याकरिता तहसीलदार ठाणे जिल्हा यांचेकडून प्राप्त झालेल्या 15 वर्षे स्थानिक वास्तव्याचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे, म्हणजेच डोमेसिल सर्टिफिकेट। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतून राखीव जागांवर योग्य प्रमाणात राखीव प्रवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास ठाणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांचा त्या जागांसाठी विचार केला जाईल। तर प्रवेश मिळण्याचे ठिकाण: सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, B विंग, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्टेल बिल्डिंग, हंसनगर, खोपट, ठाणे पश्चिम येथे अर्ज उपलब्ध असतील। प्रवेश अर्जांचे वितरण दिनांक 10 जून 2024 किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुरू करण्यात येईल व दिनांक 21/6/2024 पर्यंत हे चालू राहील। तसेच प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत 10/6/2024 पासून दिनांक 25/6/2024 पर्यंत अर्ज स्वीकृती केली जाईल। प्रवेश अर्ज मिळण्याची व स्वीकृतीची वेळ: सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत। शासकीय सुट्टीचे दिवस सोडून अर्ज उपलब्ध असतील। प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण: गुणवत्ता यादी ही 2 जुलै 2024 संध्याकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल। प्रारूप गुणवत्ता यादीविषयी लेखी आक्षेप स्वीकृत दिनांक 3 जुलै 2024 दिनांक 4 जुलै 2024 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असेल। अंतिम गुणवत्ता यादी प्रसारण व प्रत्यक्ष मुलाखतीस प्राचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी ही दिनांक 5 जुलै 2024 संध्याकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारात प्रसिद्ध केली जाईल। प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक हा दिनांक 12 जुलै 2024 शुक्रवार रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन येणं आवश्यक आहे। मुलाखतीस हजर राहण्यासाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही। तसेच मुलाखती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही व दूरध्वनीद्वारे देखील माहिती दिली जाणार नाही। सकाळी 11 वाजेपर्यंत हजर असलेल्या उमेदवारांचाच विचार मुलाखतीसाठी केला जाईल। निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसारण: दिनांक 25 जुलै 2024 संध्याकाळी 4 वाजता संस्थेच्या आवारामध्ये निवड यादी ही प्रसिद्ध केली जाईल। प्रतीक्षा यादी: दिनांक 1/8/2024 सकाळी 10:30 वाजता प्रतीक्षा यादी ही लावली जाईल। तरी निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक 31/7/2024 सायंकाळी 4 वाजेपर्यंत
त्यांचा प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीनुसार पुढील प्रवेश देण्यास दिनांक 1/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता सुरू केले जाईल. तरी कृपया उमेदवारांनी एकूण एक माहिती समजून घेऊन त्याचे आकलन करून व्यवस्थित फॉर्म भरावा व या दिलेल्या तारखांप्रमाणे वेळच्या वेळी तिथे जाऊन त्या यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, पुढची यादी कधी लागणार आहे ते इथे नमूद केलेच आहे, तरी त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढे त्याचे अवलोकन करावे व आपला प्रवेश निश्चित करावा. तरी सगळ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद. बाय बाय.